प्राइज डिस्ट्रीब्युशनला इथे सुरुवात होते. हॅलो हॅलो. युवा सेना विभाग प्रमुख विजय कुरकुटे साहेब यांचे इथे आगमन होते. यांचं देखील आयोजकांच्या वतीने या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. तसेच प्रणय पवळे यांचं देखील इथे हार्दिक स्वागत. आज वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात. अगदी योग्य टायमावर आपण पोहोचलात. प्रणय दादा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. तसेच विजय दादा आपलं देखील स्वागत असेल. योगेश देवळे आपण मंचावर यायचं. योगेश चला या. तसेच संतोष कुबल आदिती कुबल आपण देखील यायचंय. प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळ्याला इथे सुरुवात होते. यायचं योगेश संतोषजी कुबल आदिती कुबल आपण मंचावर यायचंय. आणि मंचावर आमचे मान्यवर देखील उपस्थित झालेत. प्रणय पवळे साहेबांचा इथे शुभ सन्मान देखील आपण करून घ्यायचा आहे. आज वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि एक शुभ सन्मान येथे होतोय. विक्रम कुबल प्रणव साहेब आपण यायचे. त्यांना शॉल एक या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देतील आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील. मायेचे उबदार शॉल आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील. शुभ सन्मान करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपले देखील आभार. आणि आज समालोचन करताना या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून आम्हाला प्रफुल्ल डांगळे यांचं समालोचन लाभलं. याचा एक सत्कार केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यांना थोडं लांब जायचंय त्यामुळे आपल्याच विभागातील आहेत परंतु थोडे शिफ्ट झालेत त्यामुळे त्यांना थोडं लवकर फ्री करतोय. त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. योगेश दळवी आपण यायचंय. योगेश योग्य आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल डांगळे आज 2 दिवसात त्यांचं देखील समालोचन आपल्याला ऐकायला भेटलं आणि त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. समालोचन नसेल तर ही स्पर्धा देखील मजा येणार नाही आणि हे प्रफुल्ल यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडलंय. त्याचा देखील शुभ सन्मान. धन्यवाद प्रफुल्ल. त्याचबरोबर माझ्यासोबत खूप चांगलं समालोचन त्यांनी देखील 2 दिवस केलं. आमचेच मित्र आणि आमचे साथी समालोचक अजित जाधव बाळा यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेल मयूर गाडगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अजित जाधव बाळा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यांचा देखील आपण आवाज ऐकत होतो 2 दिवसात. खूप चांगलं समालोचन त्यांनी देखील केलं. आणि प्राइज डिस्ट्रीब्युशनचा सोहळ्याला इथे सुरुवात करूया. आपण जर पाहिलं आपल्या कन्नावर नगरामध्ये पावसाळी सीझन संपला त्यानंतर कुठेच चांगली स्पर्धा झाली नव्हती. एक दिवसीय अंडरम स्पर्धा झाली होती अजिंक्य मित्रमंडळाच्या माध्यमातून. त्यानंतर विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली रॉयल फ्रेंड्सच्या माध्यमातून. त्यानंतर 2 दिवसाची स्पर्धा कुठेच झाली नव्हती आणि हे आपल्या विक्रम कुबल यांनी अचूक हेरलं आणि ही खंत होती त्यामुळे त्यांना करायचं होतं आणि त्यांनी करून देखील दाखवलं. त्याबद्दल विक्रम कुबल यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगला प्रयत्न होता. भव्य दिव्य आयोजन नियोजन देखील पाहायला भेटलं. विक्रम यांचं मी विशेष कौतुक करतो. जेव्हा पण त्याला पाहतो ना चांगलं आयोजन पाहायला भेटतं चांगलं नियोजन देखील पाहायला भेटतं. स्पर्धेचा शुभारंभ कालच्या दिवसामध्ये झाला. मान्यवरांच्या शुभ हस्ते 8 संघ स्टेशन वाईज देखील खेळले. आजच्या दिवसात 40+ संघ खेळले. त्यानंतर स्थानिक संघांना देखील त्यांनी संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आणि त्यांनी देखील चांगलं सहकार्य केलं. जाऊयात आपण या मॅचचे जे आम्हाला पंच लाभले होते तिन्ही पंचांनी यायचं आहे. अभय वाडकर जितेंद्र कदम आणि जितू सोलंकी. चला यायचं आहे लवकर लवकर. जितू सोलंकी अभय वाडकर चला
लवकरात लवकर आपण आपला सन्मान करायचा आहे. तिघांचा एकत्रित सन्मान येथे होतोय. जितू सोलंकी आणि अभय वाडकर. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटलं. मान्यवरांची देखील रेलचेल पाहायला भेटली. आमचे आमदार साहेब येऊ शकले नाही, त्याची देखील थोडीशी खंत आहे. परंतु सर्व शिवसैनिकांनी, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि पंचांचे देखील इथे आभार व्यक्त करतोय. जितेंद्र कदम असतील, जितू सोलंकी, अबू वाडकर एक नावाजलेले खेळाडू देखील आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेत क्रिकेटची सेवा करतायत. त्याने यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी लाभलं, त्याबद्दल त्यांचा इथे सन्मान केला जातोय. एकत्रित सन्मान होतोय. शॉल थोडीशी कमी पडेल, परंतु आपण आमचं प्रेम समजून घ्यायचंय. आणि सन्मान चिन्ह देखील देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं होतं. आणि लवकर द्यायचे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील आपण पाहिलं तर 16 संघ खेळले, 40+ आणि स्थानिक संघ खेळले 8 संघ. आणि जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जाते. संतोष कुबल साहेब आपल्याला विनंती करतो, आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक जाणार आहे. कुणाल वाडणे यायचंय. चांगली फलंदाजी केली आणि प्रभावी केलं. आज चांगला फलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना आकर्षित केलं आणि खूप मनोरंजन केलं त्यांनी. त्याबद्दल कुणाल यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अभिनंदन कुणाल, अभिनंदन कुणाल. आणि संतोषजी कुबल यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आहे. अभिनंदन कुणाल आणि धन्यवाद साहेब. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज देऊन तर ओम मिलन संघाचे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जाते ते तुषार कदम यांना. चला यायचंय. आणि तुषार कदम यांनी फिल्डिंग मध्ये देखील प्रभावी केलं. आज एक फिल्डिंगचं पारितोषिक देखील तुषार यांना जाते. क्या बात आहे. फिल्डिंग देखील चांगली केली. इतकी भरीर शरीरयष्टी आहे, वेट लिफ्टर आहेत, तरी देखील त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्नासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चेंडू देखील अडवले, पडले, झडले, परंतु आपल्या संघासाठी ते खेळले, त्याबद्दल त्याला उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जाते. तुषार यायचंय. दोन शब्द तुषार यांचे देखील झाले पाहिजे, कारण या शरीरयष्टीला घेऊन खेळणं त्याच्यासाठी थोडंसं कठीण आहे. एक वेट लिफ्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज क्रिकेटसाठी आपला सहभाग देतात, आपल्या संघासाठी चांगला सहभाग दिला आणि आपल्या या खेळीबद्दल आणि फायनलमध्ये आपण दखल मारली त्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल. सगळे तर चांगलेच खेळले. कुणाल, रितेश, परत निहार, डीपी,
अब्दुल वगैरे हे लोक चांगली खूप चांगलं खेळले आणि टायमिंगला पाहिजे तेव्हा कुणालने चांगली बॅटिंग केली, रितेशने केली, अब्दुलनेही केली आणि असंच सगळे खेळत राहिलं तर आपण अजून जिंकू आणि हे ऑर्गनायझिंग खूप चांगलं होतं. धन्यवाद तुषार, खूप चांगलं ऑर्गनायझिंग नक्कीच होतं. आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय तो कुणाल यांना. पुन्हा एकदा कुणाल यांनी मंचावर यायचंय. प्रणव साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते कुणाल यांना सन्मानित करायचंय. गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर त्यांनी देखील प्रभावी केला आणि सर्वांचं मनोरंजन केलं. पुन्हा एकदा कुणाल आपलं देखील अभिनंदन. कुणाल थांबायचे आणि 2 शब्द आपले देखील. फलंदाजी चांगली करता, परंतु 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि या पूर्ण आयोजनाबद्दल, आपल्या संघाबद्दल, फायनलमध्ये दाखल झाले त्याबद्दल. आमच्या संघामध्ये आउट ऑफ फॉर्म होता, आता सगळे चांगले खेळतात आणि आपलेच पोरं आहेत. पहिले दुसऱ्या प्लेअरवर विश्वास ठेवला, त्यांनी काय साथ नाही दिली, शेवटी आपलेच कामास आले. आणि कुबलबद्दल तर काय बोलायचं, तो आहेच भारी आणि आमच्यावर एंट्री करतो तर चांगला आहे कुबल. आणि टुर्नामेंट खूप चांगली होती, बाकी सगळं जिंकलो म्हणून अजून चांगलं वाटतंय. तर धन्यवाद कुणाल, अभिनंदन आपलं पुन्हा एकदा. आणि द्वितीय पारितोषिक विजेता असल्फा संघ. आज असल्फा संघ इथे नाही आहे, परंतु त्यांच्या वतीने कोणतरी पारितोषिक घ्यायचं आहे. योगेशजी दळवी आपल्याला विनंती करतो, चला या. आणि सर्वच मान्यवर पुढे आले तरी चालेल, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊया आपण. चला या, सर्वांनी या पुढे. आमचा कुबल परिवार देखील आहे आणि प्रणवदादा देखील आहेत, योगेश दळवी देखील आहेत, युवा शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं, ते देखील चांगले आयोजक आहेत. पावसाळी सुप्रीमो चषक देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. थोडं सर्वांनी पुढे यायचं आहे. आज असल्फा संघ नाही येऊ शकला, परंतु चांगली गोष्ट आहे, फायनलमध्ये दाखल झाले आणि द्वितीय पारितोषिक विजेते देखील ठरले. त्यांच्या वतीने पारितोषिक घेत आहेत ते संजय बागल साहेब. अभिनंदन पूर्ण असल्फा संघाचं, धन्यवाद सर्व मान्यवरांचा. आणि आता जाऊयात प्रथम पारितोषिक विजेता संघ ओम 11 संघ. चला यायचं आहे, पूर्ण संघाने यायचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांनी मानाचा चषक, आपलं कैलासवानी वासी विनोद राणे स्मृती चषक 2024. आज विनोद आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन पाहायला भेटतंय. आज विनोद देखील आपल्याला वरून पाहत असेल तर नक्कीच बोलत असेल, खूप चांगलं नियोजन पाहायला भेटतंय आणि त्याच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा असणार आहे. बोला गणपती बाप्पा. अभिनंदन पूर्ण संघाचं आणि सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व इथे आलात त्यांचं देखील मनपूर्वक आभार. SSS लाईव्हचे देखील मी आभार व्यक्त करतो. सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्यवरांचे, सर्व नागरिकांचे देखील आभार व्यक्त करतो. आज डेकोरेटर म्हणून गणेश धवल यांचं देखील सहकार्य लाभलं, त्यांचं देखील आभार आपल्याला. आणि पोलीस स्टेशन यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आयोजकांचे देखील आभार व्यक्त करतो, सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आणि विक्रम कुबल यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खूप चांगला आयोजन नियोजन पाहायला भेटलं. आयोजन नियोजन जर आवडलं असेल तर विक्रमसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगलं आयोजन नियोजन विक्रमच्या माध्यमातून पाहायला भेटलं. धन्यवाद सर्व मान्यवर आले त्याबद्दल आपले देखील धन्यवाद. धन्यवाद प्रणव दादा, आपण वेळ काढून आल्याबद्दल आपले देखील आभार. धन्यवाद. आणि हा सामना इथे, ही स्पर्धा इथे संपली असं मी जाहीर करतो. सर्वांचे मनपूर्वक आभार.